नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रतेबद्दल आलेली नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, 1,70,000 शिक्षकांचे भवितव्य टांगणीला। पुढची TET जूनमध्ये। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1ली ते 8वीच्या सर्व शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। राज्यातील सुमारे 1,70,000 शिक्षकांसमोर हे आव्हान असून ही मुदत संपण्यापूर्वी त्यांना पात्रता सिद्ध करावी लागणार आहे। या पार्श्वभूमीवर जून महिन्याच्या अखेरीस TET घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिषदेने केले आहे। MPSC आणि UPSCच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहून अंतिम तारीख जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे। राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षेच्या म्हणजे TET उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये कपात करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। माजी सैनिकांना दिलेल्या 45% सवलतीचा आधार घेत सर्वच प्रवर्गासाठी हा निकष लागू करण्याबाबत शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे। मात्र राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या म्हणजे NCTE निकषांना डावलून राज्याला असा निर्णय घेता येईल का, याबाबत तांत्रिक पेच निर्माण झाला आहे। सध्या TETचे प्रत्येकी 150 गुणांचे 2 पेपर असतात। NCTEच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60% म्हणजे 90 गुण आणि आरक्षित प्रवर्गाला 55% म्हणजे 83 गुण मिळविणे बंधनकारक आहे। तथापि राज्य सरकारने 30 जून 2022 रोजी विशेष निर्णय घेत माजी सैनिकांसाठी ही अट 45% खाली आणली होती। आता हाच नियम सर्वांना लागू करावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली आहे। राज्य सरकारला निकषांमध्ये बदल करण्याचा अधिकार असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे। यासाठी त्यांनी तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे। NCTEच्या निकषाची तडजोड न करता राज्य स्तरावर अशी सवलत देता येते का, यावर सध्या शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले। NCTEच्या निकषानुसार सध्या खुल्या प्रवर्गासाठी 60% आणि मागासवर्गीयांसाठी 55% गुण आवश्यक आहेत। माजी शिक्षकांप्रमाणे सर्वांसाठी 45%ची अट असावी अशी मागणी होत असली तरी शासनाने अद्याप कोणतेही अधिकृत निर्णय घेतलेला नाही असे सूत्रांनी सांगितले। तर ही होती TETबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।